श्री दुर्गाय नमः. त्रयोदशो अध्याय. सुरत राजा आणि समाधी वैश्याला देवीचे वरदान. ध्यान. ओम. जिची अंग कांती प्रभात समयीच्या बालरवी समान आरक्त वर्ण आहे, जिला 4 भुजा व 3 नेत्र आहेत, जिने आपल्या हातात पाश, अंकुश, आयुधे तसेच वर आणि अभय मुद्रा धारण केली आहे, त्या शिवा देवीचे मी ध्यान करतो. ओम. मेधा ऋषी सुरताला म्हणाले, हे राजा, याप्रमाणे मी तुला देवीचे उत्तम महात्म्य कथन केले आहे. तिने हे जग धारण केले आहे. ती देवी अशी प्रभावशाली आहे. तीच विद्या देते. भगवान विष्णूंची माया असलेल्या या देवीकडूनच तू, सुरत आणि हा समाधी वैश्य तसेच अन्य विवेकी पुरुष मोहित होतात, मोहित झालेले आहेत आणि पुढेही होतील. म्हणून हे महाराजा, तू त्या परमेश्वरीला शरण जा. तिची भक्तिभावाने आराधना केली असता ती मनुष्यांना आपापल्या कर्मानुसार भोग, मोक्ष व स्वर्ग प्रदान करते. मार्कंडेय म्हणाले, हे कौत्सुकी ब्राह्मणा, मेधा ऋषीचे भाषण ऐकून सुरत राजाने उत्तम व्रताचे पालन करणाऱ्या त्या महाभाग्यवान ऋषीला नमस्कार केला. राज्यहरण झाल्यामुळे व्यथित झालेला तो राजा तसेच अत्यंत ममत्वामुळे खिन्न झालेला तो वैश्य असे दोघेही तत्काळ तपश्चर्यासाठी निघाले. हे महामुने, जगदंबेचे दर्शन व्हावे म्हणून नदीकाठी वास्तव्य करून ते तपश्चर्या करू लागले. तो वैश्य श्रेष्ठ अशा देवी सूक्ताचा पाठ करीत तपश्चर्येत मग्न झाला. ते दोघे नदीकाठी देवीची मृण्मयी मूर्ती तयार करून तिची फुले, धूप, हवन व तर्पण आदी उपचारांनी पूजा आराधना करू लागले. आरंभी अल्पाहार घेऊन व नंतर पूर्णतः निराहार राहून ते दोघे एकाग्रतेने देवीचे चिंतन करू लागले. त्या दोघांनी स्वतःच्या रक्ताने सिंचन केलेला बली अर्पण करून संयमपूर्वक सातत्याने 3 वर्षे आराधना केली. त्यामुळे संतुष्ट झालेली जगन्माता चंडिका प्रकट होऊन म्हणाली. देवी म्हणाली, हे राजा, हे स्वकुळाला आनंदित ठेवणाऱ्या वैश्या, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते सर्व देणार आहे. तरी जे हवे आहे ते मागून घ्या. मार्कंडेय म्हणाले, हे विप्रश्रेष्ठा, तेव्हा राजाने या जन्मी स्वपराक्रमाने शत्रुसैन्य नष्ट झालेले स्वतःचे राज्य व अन्य जन्मी अक्षय राज्य प्राप्त व्हावे असा वर मागितला. वैश्याचे मन उबगले होते. तो बुद्धिमान होता म्हणून त्याने देवीकडे ममतेचा निराश करणारे ज्ञान मागितले. तेव्हा देवी म्हणाली, हे राजा, तुला थोड्याच दिवसात स्वतःचे राज्य पुन्हा प्राप्त होईल. तू शत्रूंना ठार करशील व यापुढे ते तुझे राज्य स्थिर राहील. मृत्यूनंतर तू पुन्हा सूर्याच्या अंशापासून जन्म घेऊन पृथ्वीवर सावर्णी नामक मनू म्हणून विख्यात होशील. हे वैश्वरा, तू माझ्याकडून जो वर मागितलास तो वर मी तुला देते. तुला मोक्षप्राप्तीसाठी ज्ञान प्राप्त होईल. मार्कंडेय पुढे म्हणाले, विप्रा, अशा प्रकारे त्या दोघांना त्यांच्या इच्छेनुसार वरदान देऊन त्यांनी भक्तिपूर्वक स्तवन केलेली ती देवी तत्काळ अंतर्धान पावली. अशा प्रकारे देवीकडून मनोवांछित इष्ट वर प्राप्त केलेला क्षत्रिय श्रेष्ठ सुरत राजा सूर्यापासून जन्म घेऊन सावर्णी नावाचा 8वा मनू होईल. अशा प्रकारे देवीकडून मनोवांछित इष्टवर प्राप्त केलेला क्षत्रिय श्रेष्ठ सुरत राजा सूर्यापासून जन्म घेऊन सावर्णी वर्णाचा 8वा मनू होईल. क्लीम. ओम. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणांतर्गत सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्यामधील सुरत आणि वैश्याला वरप्रदान नावाचा 13वा अध्याय पूर्ण झाला.